जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, बोलायला सुरुवात करण्याच्या आधी मी या सभेच्या निमित्ताने तमाम कोकणवासियांना लाख लाख धन्यवाद देतोय. चमत्कार केला आहात तुम्ही. जे आपलं स्वप्न, आपलं म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नाची मुहूर्तमेढ तुम्ही रोवलेली आहात. महाराष्ट्र भगवा करायचा आहे. आणि गेल्या लोकसभेत अनेक जण विचारतायत, स्वतःला चिमटा काढून विचारतायत, खरंच हे झालं का? आणि हीच ताकद सर्वसामान्य जनतेची असते. तुम्ही शिवसेनेला, भारतीय जनता पक्षाला भरघोस आशीर्वाद दिले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दिल्लीमध्ये, केंद्रामध्ये जे सरकार आलेलं आहे, हे केवळ आपण आणि आपणच दिलेल्या आशीर्वादामुळे आलेले. आज पहिला प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा, बाबा तुम्ही सगळे स्थानिक आहात ना? नक्की ना? उद्या कोण तिरपिरिणार नाही ना की सगळे बाहेर लोक आणली म्हणून? बाहेर आणली हो, ते नाही ना काय. पण खरंच हे आश्चर्य आहे, पाऊस असताना सुद्धा एवढी सगळी लोक सभेसाठी येत आहेत. आणि नेहमी असं असतं की विरोधी पक्षातले लोक सत्ताधारी पक्षात जात असतात, कारण ते एक चांगलं सोपं गणित असतं. पण या सभेमध्ये सत्तेमध्ये बसलेल्या पक्षातली लोक विरोधी पक्षामध्ये येत आहेत. आणि केवळ सत्ता पाहिजे म्हणून नाही, खुर्ची पाहिजे म्हणून नाही. खरं म्हणजे दीपक, जे आपण सर्व काही बोललेला आहात, आणखी काय बोलण्याची आवश्यकता राहील असं मला वाटत नाही. इतके दिवस, इतके वर्ष जो तुमचा कोंडमारा झाला होता, तो तुम्ही मोकळा केलेला. आणि ज्या वेळेला आपण प्रथम भेटलो, मला आठवत आहे, तुम्ही मला सांगितलं की मला लढायचं, मी लढणार. मी सुद्धा विचार केला, हा माणूस कसा काय एवढा शांत, सौम्य आणि लढणार म्हणतोय कशासाठी? ठीक आहे म्हटलं, सांगतायत नाही, कदाचित आज काय वाटलं असेल, बघू आणखी थोड्या दिवसात बघू. जसजसे दिवस जायला लागले, खरंच हा माणूस उठून उभा राहिला आणि सांगितलं मला तिकीट नको, काय नको, पण मी लढणार आणि गुंडगिरी मोडून काढणार म्हणजे काढणार आहे. आणि तुम्हीच तुमचं वर्णन केलं ते चांगलं केलं की लोण्याहूनही मऊ, जे मला पहिल्या भेटीत वाटलं होतं, पण वज्राहूनही कठोर. तुम्ही सगळी लोक, कोकणातली लोक ही अशीच आहात. मागे मी एका सभेमध्ये बोललो होतो की हा कोकणचा माणूस हा शांतताप्रिय आहे. पण शांतताप्रिय याचा अर्थ घाबरणारा नाहीये तो, अजिबात तो डरपोक नाहीये. या कोकणाच्या कुशीमध्ये जो जांभा दगड मिळतो, तो सुद्धा लावा रसापासून बनलेला आहे. म्हणजे तो लावा रस थंड झालेला आहे. एकेकाळी तो लावारस होता, पुन्हा त्या जांभा दगडाचा लावारस झाला, तर कोकणी माणूस कसा उठून उभा राहतो ते तुम्ही या निवडणुकीत दाखवलेला आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की जे कोणी गुंडगिरी करते, गुंड सगळे जे कोणी असतील, त्यांना काय काय तुम्ही नावं ठेवले तुमची तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही जास्त त्यांना ओळखता. नाही, आणखी नावं काय सांगण्यासाठी मी थांबलो नाही, मी आपलं असंच थांबलो. पण त्यांना मला सांगायचंय की जर का थोडं जरी शहाणपण तुमच्या शिल्लक राहिलं असेल, कठीण म्हणा, तर पुन्हा या कोकणामध्ये गुंडगिरी करण्याची हिंमत करू नका, दादागिरी करण्याची हिंमत करू नका.
कारण ज्या वेळेला मी 2005 साली पोटनिवडणुकीमध्ये संपूर्ण तो मालवण मतदारसंघ पिंजून काढलेला होता. गावागावात गेलो होतो, वाड्यावाड्यांमध्ये फिरलो होतो आणि सगळेजण मला एकच सांगत होते की उद्धवजी, आम्हाला शिवसेना पाहिजे, आम्ही बाळासाहेबांचे आहोत, फक्त थोडी यांची दहशत मोडू द्या म्हणे, यांना आरेला कार्य देणार उत्तर देणार मिळू द्या, आम्ही पुन्हा भगवा हातामध्ये घेणार. आणि आज मला आनंद वाटतोय की पूर्ण म्हणजे खरं म्हणजे हा महाराष्ट्राचा प्रवेशद्वार गोव्यातनं येताना हा पहिल्यांदा आपल्या मतदारसंघ दीपकजी तुम्ही एक प्रवेशद्वारच भगवा करून टाकलेला. म्हणजे शिवशाही मी महाराष्ट्रामध्ये अवतरलेलीच आहे, प्रवेशद्वारच भगवा झालेला आहे. आणि तुम्ही जे बोललात की लक्ष्मीची पावले काही किती कोणी मोठा होऊ दे, काही करू शकत नाही. जे शिवसेना प्रमुख मला नेहमी सांगायचे ते कायमच माझ्या हृदयात कोरलेले आहे. कधीही शिवसेना प्रमुख सही करताना वरती लिहायचे आपला नम्र आणि बाळ ठाकरे, बाळासाहेब स्वतः कधी त्यांनी म्हणून नाही गेले, आपला नम्र. तरी चुकून एखाद्या वेळेला राहिलं तर पेन घ्यायचे आणि वरती लिहायचे आपला नम्र. आणि त्यांची जी शिकवण आहे की नेहमी हा जो सर्वसामान्य माणूस आहे, माता भगिनी आहे, यांच्यासमोर नम्र राहा, नम्र राहा, नम्र राहा. नम्र राहिला तरच त्यांचे आशीर्वाद मिळतील. जर का टगेगिरी केली, अरे ब्रह्मदेवाचा बाप जरी उतरला तरी दाखवली ना टाका, आता दाखवले ना, जरूर त्या ब्रह्मदेवाचे बापच झाले होते. निवडणुकीत माझ्यासमोर ब्रह्मदेवाचा बाप जरी उभा राहिला तरी मी जिंकणारच. दाखवणार जिंकून दाखवा. संधी मिळते ही एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा मिळत नाही. पण मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं तरी ठरवायचं असतं. केलं ना, बाळासाहेबांनी वाल्याचा वाल्मिकी केला होता. तुम्ही लोकांनी सुद्धा बाळासाहेबांचं शब्द प्रमाण मानून मोठं केलं होतं ना त्यांना. पण तुमची माती करून टाकली आणि स्वतःचं सोनं करण्याचं हे जे काही स्वप्न होतं जास्त काळ चालू शकत. एक तर हा विषय संपलेला म्हणून मी दीपकजी तुम्हाला सांगितलं की आता त्या विषयावरती बोलायचं सुद्धा नाही, संपला हा विषय. काढून टाकला. एक तर राजकीय नरकासुराचा वध करणारे तुम्ही, हे असे नरकासूर किती जरी मारले तरी आई जगदंबा एकदाच अवतार घेते आणि पुन्हा पुन्हा तिने एकदा तो राजकीय वध केल्यानंतर पुन्हा पुन्हा चर्चा नाही कधी बसत. तसं तो आता विषय संपला. कोकणातला तो विषय संपलेला आहे. आता स्वप्न आहे तो माझा कोकणाचा विकास. कोकणाचा विकास कसा करायचा आहे ना. तुम्ही सगळ्यांनी विनायक राऊतला निवडून दिलेलं आहे. विनायक राऊत मला आता सांगत होते की जवळपास 80,000 किलोमीटर त्यांनी हा प्रवास केलेला आहे मतदारसंघामध्ये. निवडणुकीपासून त्याच्याही आधीपासून पाहायला भिजलेले होते. डोंगरी भागामध्ये जात आहे, पूर असतं त्या पुरातून जात आहे. आम्हाला कोकण म्हणजे फक्त दर्या किनारी एवढंच पाहिजे, पण डोंगरी भाग सुद्धा आहे, तिथे सुद्धा प्रश्न आहे. कोण सोडवणार प्रश्न? स्वतःच फक्त आपल्या चेल्या चपाट्यांच्या नावाने जागा टाकून ठेवायची आणि विकासाची स्वप्न दाखवायची. तर चिपी एअरपोर्ट सुद्धा कधी होणार तो एअरपोर्ट? पण आज मी तुम्हाला सांगतोय की हा जो एअरपोर्ट रडत खडत चाललेला आहे त्याचा पाठपुरावा आपण करायचा आहे. मी करणार आणि तो तुम्हाला एअरपोर्ट मी देणार आहे. पण तो देत असताना त्याच्या नावाने जी आजूबाजूची जमीन हडपून टाकलेली आहे ती जमीन सुद्धा ज्याची त्याला आपण परत करायची ती परत करावीच लागेल. जे तुम्ही सांगितलं ना दीपकजी, जमिनीच्या किमती कचऱ्याच्या भावाने जमिनी विकत घ्यायच्या आणि मग सोन्यापेक्षाही जास्त भावाने एखादा प्रकल्प तिकडे आणायचा आणि त्या जमिनी विकून टाकायच्या, पैसे आपल्या खिशात. जो मूळ जमीन मालक असतो तो विचार तसा कंगाल तो कंगाल आणि तो बघतो अरे काय ही माझी जमीन होती पण कोण तिकडे बसला, आज मला तिकडे काहीतरी मिळाले 2 पैसे, मला अर्धा पैसा सुद्धा मिळाला नाही, 2 कवड्या सुद्धा मिळाल्या नाही, पण हा तिकडे बसलाय टिकोजीराव. हे नाही चालणार. याचा हक्क त्याला मी मिळून देणार म्हणजे देणारच, नाहीतर शिवशाही कसली. जे शिवरायाचं धोरण होतं गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात टाकता कामा नये. अरे भाजी तर दूर राहिली, गरीबाला मुळा सगळं उकडून काढणारी अवलाद तुमची, तुम्हाला ही कोकणाची जनता क्षमा करेल? जी नावं आपण घेतोय शाहू, फुले, आंबेडकर, शिवराय, नुसतं त्यांचं उदो उदो करून जय जयकार करून नाही चालणार. जे त्यांनी केलं होतं त्यातलं एक अंश जरी आपण केलं ना तरी मला असं वाटेल त्यांना एक समाधान लावेल. त्याने नाही, ह्या माझ्या महाराष्ट्रामध्ये नपुसक जन्माला आलेलं नाही तर मर्द जन्माला आलेले आहे. आज खरंच सिंधुदुर्गाला सुद्धा एक अभिमान वाटला असेल. सिंधुदुर्गाने सुद्धा अनेक संकट झेलली, अनेक लाटा झेलतो तो तरी सुद्धा उभा आहे, वादळ झेलले तरी सुद्धा उभा आहे.
पण वादळे झेलताना, आक्रमणे झेलताना त्याला परक्याचे आक्रमण तो छातीचा कोट करून असेल हिंमत दर वार म्हणून गेला असेल सामोरा. पण अशा वेळेला एखादा जर का कुठे गद्दार वार करेल तेव्हा त्याच्या हृदयाला जी यातना झाली असेल ना ती कदाचित सिंधुदुर्ग सांगू शकेल. याला मी कोणासाठी जन्माला आलो, यांचं रक्षण करण्यासाठी मी जन्माला आलो आणि हाच उलट्या काळजाचा माझ्या पाठीमध्ये वार करतोय. आज ही सगळी उलट्या काळजाची माणसं तुम्ही नेस्तनाबूत केलेली आहात म्हणून मी मुद्दामून आलो, खरंच मुद्दामून आलो. कारण नाहीतर मगाशी जे सांगितलं, कारण आता पाऊस सुरू झालेला आहे. अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतात, सगळी चांगली चांगली माणसं शिवसेनेत प्रवेश करतात आणि सगळ्यांना मी सांगतोय की बाबांनो एक काम करा, आता तुम्ही मातोश्रीमध्ये येऊन प्रवेश करा, शिवसेना भवनमध्ये प्रवेश करा, पाऊस जरा उसरू द्या, मी तुमच्या गावामध्ये येतो, मी तुमच्या शहरामध्ये येतो. पण दीपक केसर तर तुम्हाला माहिती आहे, साधा भोळा, देवावरती विश्वास असणार आणि असलाच पाहिजे. मला अभिमान वाटतो की असा सोबती मला मिळाला, असं सहकारी मला मिळालं. आणि त्याने मला सांगितलं की उद्धवजी, मी आजपासून मनाने शिवसेनेत आलोच आहे,